आणि तिथे कुठलाही भेदभाव नाही. त्यामुळं सर्व धर्म समभाव हा या दिंडीच्या माध्यमातून साधण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कारण कामगार चळवळीलाच कुठली जात नसते, कामगाराला कुठलीच जात नसते, कोणताही धर्म नसतो, कोणताही पंथ नसतो. तो श्रमिक यामध्येच कर्मामध्येच ईश्वर मानतो. त्यामुळे एक दिवस या विठ्ठलाची आठवण करण्यासाठी तो समभाव, धार्मिक समभाव हा जपण्यासाठीचा हा उद्देश आहे. 16 विलोभनीय असतो, बघण्यासारखा असतो. 1-1.5 तासामध्ये तुम्ही पंढरीत पोहोचलेला असाल. भाऊ तुम्ही म्हणाला सर्व वारकरी कामगार वर्ग जो 24 तास आपल्या कामामध्ये, आपल्या कर्तव्यामध्ये, इंडस्ट्रीमध्ये, कारखान्यामध्ये रमलेला असतो. लग्न, पूजा आणि गणेशोत्सव या व्यतिरिक्त समाज कधी एकत्रच येत नाही. त्या निमित्ताने हा समाज या निमित्तानं का होईना एकत्र येऊन एक 2-3 तास जे आपल्या मनातले भाव आहेत, हा रोजचाच प्रश्न आहे आणि त्या रोजच्याच विवंचना आहेत. त्यामधून 1-2 तास त्यानं बाहेर पडून आत्मशांतीसाठी, कारण तुम्ही जे विचार मांडलेत ते 24 तास माझ्या आणि समाजाच्या डोक्यात 24 तास असतात. परंतु 2 तास पाऊस पडतो आहे आणि बेधुंद होऊन तो ज्यावेळेस नाचतो स्वतःला विसरतो आणि त्याच्याबरोबर सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, गोर गरीब श्रीमंत सगळे नाचतात. तो जो आनंद आहे तो वेगळा आहे. तो दिंडीला जाताना एवढ्या लांब काही लोकांना जमत नाही. तो आनंद इथं त्यांनी भोगावा, त्या निमित्ताने एकत्र यावं. एकत्र येऊन बाबा एक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एक चळवळ चालवणारं विद्यापीठ आहे. त्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती वाप होतो असं. आणि ज्यांनी 50 वर्ष जवळपास या शिक्षण क्षेत्रात वाहिलेली आहेत, अशा शिक्षण महर्षीचा आपण सत्कार करणं, गौरव करणं एक समाजाचं एक कर्तव्य असतंय आणि तो उत्तरदायित्व असतं. ते आपण एकेकाच हा प्रयत्न करत आहोत. हा दिंडीमध्ये भजन कीर्तन प्रत्येक जण गात जाणार आणि पालखी सोहळा आहे त्यामध्ये भक्ती मार्गाने जाणार. आणि हा उपक्रम 2-3 वेगळे त्यामध्ये आपण ठेवले. जसं काय आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये हा सोहळा ठेवलेला आहे, मेळावा ठेवला आहे. तिसरा आजच्याही प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या चाललेल्या प्रश्नावर देखील तिथे आम्ही काहीतरी आमचे विचार, संघटनेची काय भूमिका आहे ती पण मांडणार. समर्थन करणारे